श्री स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आज होतं कळीगोळे आणि भाकरीचा बेत. दररोज तेच हिरवा भाजीपाला खाऊन पण कंटाळा येतो. तर मग रात्रभर ही डाळ भिजू घातली. चण्याची डाळ आणि थोडी तुरीची डाळ अशी मिक्स करून भिजू घालतात कळीगोळ्यांसाठी. कारण तुरीच्या डाळीमुळे थोडंसं त्याला मऊसरपणा येतो. नाही तर चण्याची डाळच घेतली फक्त तर गोळे कडक बनतात आणि थोडे सोले पण होते, म्हणजे तुरीचे ओले दाणे होते. तर ते पण टाकले त्यामध्ये. आणि मग दुसरीकडे छान असं हिरव्या मिरच्या, आलू लसूण पेस्ट, लसूण पाकळ्या, जिरं आणि कढीपत्ता हे सगळं एकत्र केलेलं याचा ठेचा बनवायचा होता. आणि आई म्हणे की आज आपण पाट्यावरच बनवूया सगळं. पाट्यावरची चव काही वेगळीच आहे. तर आईने गावावरून पाटा आणला, स्वच्छ धुवून घेतलेला आणि मग पाट्यावरच ठेचा बनवायला घेतलेला. आम्हाला पाट्यावरचंच आवडते. जे कळीगोळे जे डाळ वाटलेली म्हणा किंवा सोल्याची भाजीसाठी हे आणि मसाला पाट्यावरचा खूप वेगळीच चव लागते. तर मग ठेचा छान असा पाट्यावरती आईने वाटायला घेतलेला. तर म्हटलं चला आज आपलं काहीतरी छान जेवायला चविष्ट मिळणार म्हणून. आणि आईने आता हे ठेचा वाटत होती. नंतर मग जे कळीगोळ्याची डाळ होती ती पण वाटायला घेतलेली. नंतर मग इकडे दही होतं. दह्याचं राई फिरवून असं ताक बनवून घेतलेलं आणि कढीसाठी फोडणी तयार केली. तर इकडे जिरं, मोहरी, लसूण जिऱ्याची पेस्ट, हिरवा ठेचा कढीमध्ये फोडणीमध्ये टाकलेला कढी बनवण्यासाठी. आणि जे ताक बनवलं होतं दह्याचं त्यामध्ये बेसन पीठ आणि थोडं हळद टाकून घेतलेली. आणि नंतर कढी बनवून हे बघा कढीला आपण फोडणी देत आहे. आता आपली कढी बनवून झाली. कढीला एक उकळी येईपर्यंत आपण गोळे बनवूया. तर मग गोळे बनवायला घेतले. तर आणि हे पण आईने गावावरूनच आणलेलं. डेअरीचं आम्हाला एवढं काही दही ताक आवडत नाही. तर हे जे खेडेगावामध्ये आपल्या ओळखीचे असतात तर ते देतात. तर हे गाईचं दही आहे आणि त्यापासूनचे ताक बनवलं आणि त्याची कढी केलेली. तर आता गोळे बनवूया. तर जे आपण पाट्यावर वाटलेली डाळ होती तर त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, हिरव्या मिरच्याचा ठेचा, लसूण जिऱ्याची पेस्ट हे सगळं एकत्र केलेलं आणि त्याचे छान गोळे भरले. जोपर्यंत आपल्या कढीला उकळी येत आहे तोपर्यंत आपण गोळे बनवून घेऊया. तर हे बघा मिक्स केलेलं, त्यामध्ये बेसन पण ॲड केलेलं. बेसन, तिखट, मीठ, लसूण जिऱ्याची पेस्ट आणि हिरवा ठेचा पण. आणि ते पण कढी बघा ते पण आता येणारच येतच आहे. जे डाळ आहे तर त्याचे गोळे बनवून घेतलेले एक एक करून ते गोळे या कढीमध्ये सोडूया. हे गोळे करायला घेतले आणि हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यावं लागतं तर त्याची टेस्ट लागते. नाही तर मग कुठे तिखट कुठे मीठ असं वेगवेगळं लागतं. आणि हे एक एक करून छान असे मोठे मोठेच गोळे घेतले राहायला. तर असे आणि कढीगोळे म्हटलं की मग आजूबाजूच्यांना पण शेजारच्यांना पण द्यावं लागतं कारण सगळ्यांनाच आवडतात. तर मग भरपूर क्वांटिटीमध्ये करावे लागते. आणि पाट्यावरचे म्हटले तर काही एक वेगळीच चव असते पारंपरिक पद्धतीने बनवण्यासाठी. तर मग हे आता असे कढीमध्ये टाकले आणि भाकरी ज्वारीचं पीठ होतं, पाणी उकळून घेतलेलं ते पिठामध्ये टाकलं आणि ते थोडं त्यामध्ये असं ते पीठ भिजू असं आपण काय म्हणतो की थोडं मुरू द्यावं लागतं. आणि नंतर मग त्याची भाकरी बनवायला घेतलेली. मग आई किती छान भाकरी बनवते. मला तर जमत नाही हातावरच्या, आई हातावरच्या बनवते, मी लाटून करत असते. तर अशा प्रकारे आईने भाकरी पण बनवलेली. आणि मग म्हटलं चला आज लेकीला आईच्या हातचं गरम गरम जेवायला मिळणार, ते पण आपल्या आवडीचा बेत म्हणजे कढीगोळे आणि भाकरी. हे आमच्या विदर्भामध्ये खूप फेमस आहे. मीन्स एकदा केले की 2-3 दिवस जेवतात कारण हे